हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. अत्युच्चपदी भाग 1. ओवीचा समारोप करताना लाओत्से सांगतो की कारण कोणतीही गोष्ट त्याच्या अत्युच्च टोकाला पोहोचली की यथाकाळी ती तेथून खाली घसरते. हिंसा ताओतत्व प्रणालीच्या विरुद्ध आहे आणि जो ताओतत्व प्रणालीच्या विरुद्ध असतो त्याचा विनाश लवकरच होतो. कवी म्हणतो की देशी ताप परी जसा वरी वरी येशी नभी भास्करा. अत्युच्चपदी थोरही बिघडतो हा बोल आहे खरा. कोणतीही गोष्ट शिखरावर गेली की तिची पुढची गती अधोगती असते. हे तत्व सूर्य स्वतःचेच उदाहरण देऊन समजावून सांगत आहे. एकदा का तुम्ही टोकाला पोहोचलात आणि तेथे थांबायची तुम्हाला उपरती झाली नाही की तुम्ही उताराला लागलातच असे समजा. आपण अत्युच्च शिखराला पोहोचलो आहोत किंवा आपल्यासाठी हे अत्युच्च शिखर आहे हा पोच बहुतांशी मानवाला येत नाही. त्याला आणखी पुढे जायची हौस आणि अभिलाषा असते. यामुळे तो मिळवलेलेही घालवतो. आपल्या थोर ऋषीमुनींनी आपल्याला अनेकविध तत्वे आणि त्यांच्या आचरणासाठी अनेकविध साधना उपासना सांगितल्या आहेत. त्यांचे पालन करावे अशी अपेक्षा होती आणि आहेही. पूर्वी लिहून ठेवायची सोय नव्हती. सारी विद्या मुखाने म्हणून, बुद्धीने समजून, स्मृतीने पाठ करून जतन करून ठेवावी लागत होती. यामुळे त्या काळी पाठांतराला अनन्यसाधारण महत्त्व होते. काही कालावधीत ज्याला विद्या पाठ तोच विद्वान ठरवला जाऊ लागला. जो तो स्वच्छ उच्चारात पाठांतर करण्यात धन्यता मानू लागला. यात त्याचा अर्थ हरवून जाऊ लागला आणि त्याचे आचरण तर कुठल्या कुठे मागे पडले. सोपस्कार, विधी, शब्दोच्चार यांनाच साधना आणि उपासना समजण्यात येऊ लागले. या योगे ते परमपद प्राप्त झाले असे समजले जाऊ लागले. नवीन पिढीला याचा पत्ताही लागला नाही. त्यांनी वाडवडिलांनी जे संस्कार, जी परंपरा आणि जो धर्म सांगितला तो पुढे सुरू ठेवला. पाप पुण्य, सज्जन दुर्जन, सुख दुःख याच्या व्याख्या निर्माण झाल्या. यातील निम्मा भाग देहादी इंद्रियांना आणि विशेष करून मनाला महासौख्यकारक असल्यामुळे उरलेला निम्मा भाग धर्मबाह्य झाला. पुण्य, सज्जन आणि सौख्य यांच्या मागे समाज धावू लागला. त्यासाठी पाठांतर करणारे गुरुजी मार्गदर्शक झाले. लोक विचारू लागले, गुरुजी पुण्य घडावे यासाठी काय करावे? गुरुजी सांगू लागले, दर दिवशी, दर महिन्याला, दर वर्षाला अमुक विधी करावा. मग काय, ये न के न प्रकारे पैसे मिळवायचे आणि तो पापमय पैसा पुण्यमय करून घ्यायचा. ते मिळकत कर कसा वाचवावा, काळा पैसा पांढरा कसा करावा याचे सल्लागार असतात ना, तसे हे आहे. हे सरकारला फसवतात, ते परमात्म्याला फसवतात. परंतु एक गोष्ट विसरायला होते की सरकार मानवी आहे. ते अत्युच्च सरकार अमानवी आहे. उच्चपदी जायचे असेल तर सर्वस्वाचा स्वीकार करावा लागतो. येथे पाप पुण्य असे काहीही नाही. जे आहे ते सर्व काही योगेश्वराचा प्रसाद आहे. त्याचा स्वीकार करावा, तेव्हाच उच्चपद प्राप्त होते. भ्रामक अधोगती प्रगती. येथे जे आहे तो त्याचा प्रसाद आहे. आपल्या वाट्याला तो प्रसाद देतो, त्याचा मोठ्या आनंदाने स्वीकार करायचा असतो. मग ते भौतिकाच्या दृष्टीने दुःख असेल किंवा सुख असेल, पाप असेल किंवा पुण्य असेल, आपल्यासाठी तो फक्त प्रसाद आहे. त्या प्रसादाचा अस्वीकार म्हणजे परमात्म्याचा अपमान आहे. परमात्म्याला नाकारणे आहे. प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट त्यानेच निर्माण केलेली आहे याचा विसर होऊ द्यायचा नाही. जीवन जगताना आपली अधोगतीही होत नसते आणि प्रगतीही होत नसते. बसल्या जागी आपण जेथे असतो तेथेच आपली उन्नती होत असते. आपण जेथे असतो तेथेच आपली योग ऊर्जा प्रज्वलित होत असते आणि आपण ताओच्या सन्निध होत असतो. आपण जेथे असतो तेथेच मंदिर उभे होते, गाभारा तयार होतो आणि योगेश्वराची स्थापना होते. काहीही कसलेही सोपस्कार करावे लागत नाहीत. फक्त आपले आचरण आत्माचरण असावे लागते. त्या योगे आपण शून्य होऊन पूर्ण पवित्र आणि पूर्ण शुद्ध होतो.
प्रशांत होतो. आपण स्वतःच योगेश्वर होतो. कसलाही शिखराचा चढ नाही आणि उतार नाही, कारण शिखरच नाही. आपण नसते सोपस्कार करतो, विधी करतो आणि आपल्याला भावना होते की आपण एक एक पुण्याचे शिखर चढत आहोत आणि एक एक पापाचे शिखर मागे मागे करत आहोत. दुःख असते, ते नको असते. आपण त्यासाठी झटून काम करून, यश संपादन करून, धन मिळवून सुख प्राप्त करतो. आपल्याला वाटते की आपण दुःख मागे टाकून सुखाचे शिखर मिळवले आहे. परंतु एक दिवस अपयश येते आणि आपल्याला वाटते की आपण सुखाच्या शिखरावरून घसरून खाली आलो आहोत. आपण दुःखी होतो. सुख असते. आपल्याला वाटते की आणखी पुढे पुढे जावे आणि आणखी सुख मिळवावे. त्या भरात आपण शिखर ओलांडतो, आपल्या कर्तबगारीची सीमा ओलांडतो आणि पलीकडील उताराला लागतो. अपयश येते, दुःख मिळते. वास्तवात आपण ज्या ठिकाणी आहोत तेथेच असतो हे पक्के जाणून घ्यावे. याचा अर्थ असा आहे की आपली मर्यादा आपल्याला माहीत असावी. त्या चौकटीतच कर्मयोग करावा. त्या योगे जे मिळेल ते स्वीकारावे. कधी यश, कधी अपयश, कधी सुख, कधी दुःख, जे असेल ते स्वीकारावे. त्यात आपले संचित समाप्त होत असते. याचा महा आनंद घ्यावा. आपण यशस्वी झालो तरी आपली जागा सोडू नये. यशाने गैरसमज करून घेऊ नये की आपण शिखरावर चढत आहोत. तसेच अपयशाने गैरसमज करून घेऊ नये की आपण मागे मागे जात आहोत. आपण कोठेही जात येत नसतो. आपण जेथे असतो तेथेच सदा असतो, तेथेच सखोल जात असतो. अतिगहन अशी आत्मडुबकी घेत असतो. त्याच शून्यावस्थेत आपल्याला गती मिळत असते आणि पूर्णत्व येत असते. आपली ताओतत्वाने योगेश्वर चरणी उन्नती होत असते. भौतिक आध्यात्मिक उच्चपद. मूर्ख भोगितो राजवैभवा, पंडित फिरत भिकारी. हा या भौतिक जगाचा परमनियमच आहे. असे झाले नाही तर आश्चर्य करावे आणि कलियुग संपून खरेच सत्ययुग सुरू झाले की काय याची शहानिशा करावी. तथाकथित उच्चपद मिळाले की आकाश ठेंगणे होते. बाकीचे डोळे विस्फारून पाहू लागतात. जेमतेम 8वी 9वी नापास असे अतिउच्च शिक्षण, उन्हाळ म्हणून बापाने हात टेकलेला, चैंतर करायची जबर इच्छा, मग प्रथम भुरट्या चोऱ्या आणि मग जबर डाके, तुरुंगवास, तेथे मार्गदर्शनाचा गुरुप्रसाद, सहकाऱ्यांचा सहवास, बाहेर आल्यावर सर्व प्रकारचे गैरधंदे सुरू, त्यात मारामाऱ्या, खून, ते पचवण्यासाठी निवडणूक, दहशत दाखवून पैसे देऊन निवडणुकीत यश, आता लोकप्रतिनिधी म्हणून सर्व गुन्हे माफ, आता राजरोस, सरकारी कामात कमाई सुरू, मुलाच्या नावाने जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय, पैसेच पैसे, नुसती लयलूट. याचे ज्यांना वैषम्य वाटते त्यांनी ते तसे आयुष्य खुशाल सुरू करावे. अशांनी अध्यात्माच्या यात्रेला जाण्याचा विचार सोडून द्यावा. भौतिक उच्चपद आणि अभौतिक किंवा आध्यात्मिक उच्चपद यातील फरक समजावून घ्यावा. पैसे पाहिजेत की परमात्मा? पद प्रसिद्धी पाहिजे की परमेश्वर? मोक्ष पाहिजे की मुक्ती? भोग पाहिजेत की भगवंत श्री? हातोडी छिन्नीचे घण मोठ्या आनंदाने सोसावे, तेव्हा दगडालाही देवकळा येते हे लक्षात घ्यावे. डुक्कर मोठ्या चैनीत आणि मोठ्या सौख्यात आणि मोठ्या तथाकथित आनंदात चिखलात लोळत असते. चिखलातील मुरलेले किडे मोठ्या चवीने खात असते. चिखलाचा दुर्गंध मोठ्या ऐटीत अनुभवित असते. तुम्हाला सुटते का लाळ अशा जीवनाची? नाही ना, मग तिकडे लक्षच कशाला जाते? अमुक तमुक झाला हा विचार मनात येतोच कशाला? मूर्ख राजवैभव उपभोगतो आहे तर त्याला उपभोगू दे. त्याच्याशी तुलना करून पंडित भिकारी फिरत आहे असा गैरसमज कशाला करून घ्यायचा? पंडितांची श्रीमंती आणि वैभव याची कल्पना तरी आहे का? हे भौतिक जीवन आहे. येथे उच्च नीच अशा पायऱ्या आहेत. येथे कनिष्ठ आणि वरिष्ठ अशी पदे आहेत. पंडितांसाठी अशा पायऱ्या आणि पदे नाहीत. त्यांच्यासाठी परमात्मा योगेश्वर हेच एकमेव ध्येय आहे आणि त्यासाठी ताओ तत्वे आहेत. ज्ञानेश्वर माऊलींना कसले वैभव मिळाले होते की त्यांनी जगाला दिपवणारा ग्रंथ लिहिला?
तुकाराम बुवा कोणत्या विद्यापीठात शिकायला गेले होते की त्यांनी महान विद्वानांनी आणि महापंडितांनी शिक्षण घ्यावे अशी गाथा लिहून ठेवली. श्री समर्थ रामदास स्वामींनी तर आई, वडील, भाऊ, घर, येऊ घातलेली नववधू असा भरलेला संसार वेळीच सोडून अध्यात्मात उडी घेतली. जगाला व्यवहार ज्ञान देणारा अद्वितीय ग्रंथ लिहिला. भौतिक उच्चपद पुन्हा नीचपदी नेणारे असते. जन्म मृत्यूचा खेळ शिकवणारे असते. आध्यात्मिक उच्चपद शून्यातील पूर्णत्वात असते. तेथे वर खाली अशी जागा नसते. ती जीवनमुक्ती असते. हरि ओम.